नमस्कार, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी प्रोफेशनल पद्धतीने तुम्हाला फोटक्स ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे। एकदम परफेक्ट असा पप येणार आहे, त्यामुळे तुमचा ब्लाऊज छातीमध्ये अजिबात चपटा होणार नाही। खूप छान असा फिटिंगला ब्लाऊज बसतो। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तर इथे मी ब्लाऊजची उंची घेणार आहे 14 प्लस 1 15 इंच। तर इथे मी 15 इंचावरती उंची घेतली। सर्वसाधारणपणे मी इथं 10 इंच डीप नेक तुम्हाला सांगणार आहे। उंची झाल्यानंतर शोल्डर घ्यायचं 5, अजून एकदा असंच 5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं। एक सरळ लाईन ओढून घ्यायची, परत मुंडा घ्यायचा आहे 5.5, अजून एकदा 5.5 इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं मी आणि एक सरळ लाईन ओढून घेतली। आता इथे छातीचा चौथा भाग 8.5 आणि त्याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन, कंबर 28, त्याचा चौथा भाग 7, त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी आणि पुढे हे 1.5 इंच मार्जिन। तर या पद्धतीने आपला बॅक पार्ट आधी तयार होणार आहे। फ्रंट पार्ट कसा आपल्याला बदल करायचा आहे म्हणजे परफेक्ट पप येणार, कसा चेस्टमध्ये एकदम परफेक्ट बसेल। कारण पहा इथं क्रॉस पट्टी सुद्धा आपल्याला कमी घ्यायची आहे, म्हणजे काय होतं शोल्डर पुढे उतरत नाही। इथं अर्धा इंच मी क्रॉस बॅक घेतला, 1 इंच घेतलेला आहे, कमी आपला साईज आहे त्यामुळे। इथे 2.5 इंच मी क्रॉस पट्टी शोल्डर पट्टी ठेवणार आहे, तर 3 इंचावरती मार्किंग करून घेतलं। इथे 2 इंच आपली गळ्याची रुंदी राहिली। आता या पद्धतीने हा बॅक पार्ट तयार झाला। आता आपल्याला फ्रंट पार्ट तयार करायचा आहे। 1.5 इंच घेतलं मी शोल्डर पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी। 1.5 इंचावरती फक्त अशा पद्धतीने आकार दिला। पुढचा गळा 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। इथून घेतलेलं आहे 2.5 इंच। एक बॉक्स तयार करून इथं गळ्याला आकार देऊन घेतला। आता इथे तुम्ही कोणताही गळा ड्रॉ करू शकता। इथं मी 1.5 इंच शोल्डर गळ्याकडे डाऊन केलेला आहे, जास्त डाऊन नाही करायचं। आता इथून आपण क्रॉस पट्टीचं मार्किंग करून घेणार आहे। पहा क्रॉस पट्टी नेहमी आपल्याला इथं कमीच घ्यायची आहे। आता 2.5 इंच नेहमी घेतो, तर इथे मी 2 इंच घेतली तरी तुम्हाला चालणार आहे, किंवा 2.25 इंच घेतली तरी सुद्धा चालणार आहे। जास्त हेवी साईज असेल त्यावेळेस तुम्ही 2 इंच घ्या, म्हणजे 38च्या पुढे काय करा तुम्ही 2 इंच क्रॉस पट्टी ठेवा। एकदम छान असा ब्लाऊज बसतो पहा फिटिंगमध्ये। इथून घेणार आहे मी 1.25 इंच। एवढं झाल्यानंतर आता आपल्याला इथे 1.25 इंच गळ्याजवळ वाढवायचं आहे आणि इकडे 1 इंच, इथून 1 इंच आपण वाढवणार आहे। पहा इथे मी किती वाढवलं, 1 इंच, आणि हा तिरका भाग आपण जोडून घ्यायचा। जोडून घेतल्यानंतर आता आपल्याला टक्स पॉईंट काढायचा आहे। इथे हा आकार द्यायचा। टक्स पॉईंट 34, त्यामध्ये त्याचा चौथा भाग होतो 8.5, त्यामध्ये मी 1 इंच प्लस केलं, किती झाले 9.5। असा सरळ एक लाईन ओढून घेतली। तर इथे तुम्हाला हे 1 इंच वाढवलेलं इथं दिसत असेल पहा, इथे मी 1 इंच वाढवलेलं आहे आणि इथे गळ्याजवळ इथे 1.25 इंच वाढवले। छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच इथं टक्स पॉईंट घ्यायचा। आता इथे 10वा भाग काढायचा आहे, तर इथून 10वा भाग काढायचा, 34चा 10वा भाग असा पॉईंट द्यायचा, म्हणजे 10वा भाग निघतो, म्हणजे 3.4, म्हणजे आपण जवळपास इथं 3.5 इंच घेणार आहे। इथून अजून एकदा 3.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं। इथे 1.25 इंच खाली मार्किंग करून हा मेन टक्स आपण तयार केला। लक्षात घ्या, या पद्धतीनेच मेन टक्स आपला तयार करायचा आहे। 1.25 इंच घेतलं टक्स मधला गॅप, इकडे सुद्धा मी घेतलं 1.25 इंच। तर हा टक्स आपला आता आपोआप तयार झालाय, हा सुद्धा तयार झाला, परंतु हा टक्स थोडासा तिरका द्यायचा, थोडा तिरका द्यायचा, पप छान क्रिएट होतो। या छोट्या छोट्या तुम्ही टिप्स ज्या वापरल्यात ना, तर खूप छान ब्लाऊज तयार होतोय। पहा इथे 2.5 इंचावरती मार्किंग करून घेऊन हा टक्स तयार केला। तर 1 2 3 4 असे 4 टक्स आपले तयार झाले। आता इथे आपण डायरेक्ट अजून पुढचा हा जो वरचा भाग आहे तो कपड्यावरती तुम्हाला वाढवायला लागणार नाही। यामध्ये मी डायरेक्ट तुम्हाला इथं वाढवून डायरेक्ट दाखवणार आहे। तर इथं टक्स आपण घ्यायचा आहे अर्धा इंच, टोटल आपण 1 इंच हा टक्स घेणार आहे। इकडे हे इथे अर्धा इंच आणि इकडे हे अर्धा इंच, टोटल हा 1 इंच टक्स घेतला।
तर हे 1 इंच आता इथं आपल्याला पहा, हे अर्धा इंच इथं आपला इकडचा टक्स हे शिलाईसाठी हुकाय पट्टीसाठी मार्जिन जाईल. तर आपल्याला इकडे सुद्धा हे अर्धा इंच वाढवायचं. आता लहान साईज असल्यामुळे जास्त वाढवावं लागत नाहीये. जशी साईज मोठी होत जाते ना तसं जास्त वाढवावं लागतं. इथे अर्धा इंच हा टक्स तुम्ही स्टिच करणार, त्यासाठी इथं आपल्याला अर्धा इंच वाढवावं लागणार. तर हे दोन्ही मी पॉईंट आता जोडून घेते. अर्धा इंच आपण हा पार्ट वाढवला. ठीक आहे. आता हा उंचीमध्ये सुद्धा वाढवायची गरज आहे, कारण पहा इथे आपण पाव इंच घेणार, परत इथं जोडण्यासाठी जाणार आणि हा पफ क्रिएट झाल्यानंतर इथे असं उभार येतो, तर त्यावेळेस सुद्धा तिथं ते कमी पडतं. म्हणून लहान साईजमध्ये आपण हे पाऊण इंच वाढवायचं आहे आणि जशी हेवी साईज होत जाईल ना तसं जास्त वाढवायचं. इथे सुद्धा मी पाऊण इंच घेतलं आणि हे असं हे जोडून घेतलं. हा पार्ट तुम्ही जेव्हा कटिंग कराल त्यावेळेस तुम्हाला तो पेपर वरती वाढवलेला असल्यामुळे कपड्यावरती वाढवावं लागणार नाही. तर इथं मी उंचीमध्ये वाढवला, इथे रुंदीमध्ये वाढवला, पुढे वाढवलाय आणि इकडे वाढवलाय. दोन्ही साईडला वाढवलं ना की खूप छान असा ब्लाऊज तयार होतो. जी इथं हुकायपट्टी तुमची तिरकी पहाशी होते ती होत नाही, म्हणजे कट करून काढायला लागत नाही परत गळा वगैरे. तर त्यासाठी या पद्धतीने कटिंग करायचं आहे. आता इथं ही क्रॉस पट्टी किती आहे, रुंदीला 10.25 इंच आहे आणि उंचीला तर आपण 2.25 इंच घेतलेलीच होती. तर इथं मी क्रॉस पट्टी आता कटिंग करणार आहे. तर एक सरळ लाईन ओढून घेतली. 2.25 इंच आपली क्रॉस पट्टी होती, त्यामध्ये अर्धा इंच प्लस केलं, किती झाले 2.25 इंच. तर इथं मी सरळ लाईन ओढून घेते. ते झाल्यानंतर इथून एक सरळ लाईन ओढून घ्या आधी. मग कमरेचा चौथा भाग 7, त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी घेतलेलं होतं 8 इंच आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन हे घेतलेलं होतं. हे आहे असं इथं मार्किंग करून घ्यायचं. आता याच्यावरती क्रॉस पट्टीला आकार देण्यासाठी घ्यायचं आहे. आता ही क्रॉस पट्टी आपल्याला नको आहे, हा एवढा पार्ट आपण कटिंग करून काढायचा आहे. इथे आकार दिला या पद्धतीने. तर ही क्रॉस पट्टी आपली तयार झाली. सेपरेट क्रॉस पट्टी आपल्याला यामध्ये कटिंग करावी लागते. खूप छान असा हा ब्लाऊज तयार होतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता इथे छातीचा चौथा भाग 8.5, इथे हे 1.5 इंच शिलाई मार्जिन, परत इथे मी अर्धा इंच वाढवलेला आहे. इथे सुद्धा हे अर्धा इंचाने आपण वाढवलेला आहे. हा टक्स टोटल 1 इंचाचा आहे. इथून आपण 0.75 वाढवले. इथे हे टोटल 1 इंच घेतलं, इथं गळ्याजवळ 0.25 म्हणजे पाव इंच. इथून इथपर्यंत हा आहे 3.4 छातीचा 10वा भाग आणि इथून इथपर्यंत आहे 8.5 प्लस 1 9.5 इंच ही टक्स पॉईंटची उंची. तर अशा पद्धतीने आपल्याला बदल करायचे असतात. क्रॉस पट्टी नेहमी 4 टक्स ब्लाऊजमध्ये तुम्ही छोटीच ठेवायची आहे. आणि एकदा या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करून मला कमेंटमध्ये सांगा तुमचा ब्लाऊज कसा झालेला आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.